श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचरणी त्रिवार वंदना व मुद्रा. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत गंगा दशहरा महत्त्व आणि पौराणिक कथा, आणि या दिवशी कोणते उपाय करावेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण गंगा दशहरा म्हणजे काय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा. गंगा दशहरा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली असे मानले जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला गंगा दशहरा साजरा केला जातो. या दिवशी गंगा स्नान, दान, जप आणि पूजा केल्याने पापांचा नाश होतो असे सुद्धा मानले जाते. तर आता आपण जाणून घेऊया गंगा दशहरा मागची पौराणिक कथा काय आहे ते. तर सगर नावाचा एक राजा होता. राजा सगर यांचे 60,000 पुत्र कपिल मुनींच्या शापामुळे भस्म झाले होते. त्यांच्या आत्म्यांना मोक्ष मिळावा म्हणून राजा भगीरथ यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपस्येमुळे माता गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. गंगेचा वेग खूप मोठा असल्याने भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण केले आणि नंतर पृथ्वीवर सोडले. त्यामुळे पृथ्वीवरील जीवांचे कल्याण झाले. म्हणजेच थोडक्यात काय, तर गंगा दशहरा हा माता गंगेच्या पृथ्वीवरील अवतरणाचा पवित्र दिवस मानला जातो. राजा भगीरथ यांच्या तपस्येमुळे माता गंगा पृथ्वीवर आली. भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटांमध्ये धारण करून पृथ्वीचे रक्षण केले. तर ही होती या मागची पौराणिक कथा. तर आता आपण जाणून घेऊया या दिवसाचे धार्मिक महत्त्व. तर या दिवशी गंगेत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. 10 प्रकारच्या पापांचा नाश होतो असे सुद्धा मानले जाते. गंगा मातेला फुले, दीप, दूध आणि नैवेद्य अर्पण केले जाते. तसेच या दिवशी दानधर्म केल्याने पुण्य प्राप्त होते. तर यानंतर आपण बघूया गंगा दशहराला काय करावे. तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास नदी किंवा गंगाजलाने स्नान करावे. घरात गंगा माताची पूजा करावी. ओम नमः शिवाय किंवा गंगे माता नमः असा मंत्र जप करावा. गरिबांना अन्नदान व वस्त्रदान करावे. संध्याकाळी दीपदान करावे. तर हे सर्व उपाय आपण या दिवशी केलेत तर काय फायदा होतो ते आपण बघूया. सर्वप्रथम मनःशांती मिळते. घरात सुख समृद्धी येते. पापांचा नाश होतो असे मानले जाते. आणि सर्वात अधिक तर आध्यात्मिक शक्ती वाढते. आणि ही होती गंगा दशहरा याविषयी संपूर्ण माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.